आदरणीय व्यासपीठ, इथे उपस्थित मान्यवर, सगळ्यांना माझा नमस्कार. आज आपण एका अशा विषयावर बोलणार आहोत, ते म्हणजे पेरेंटिंग. खरं सांगू का, आज आपण सगळे शिक्षण घेतो, नोकरी करतो, व्यवसाय शिकतो, पण पालक कसे व्हायचे याचं प्रशिक्षण कुठेही दिलं जात नाही. आणि म्हणूनच बऱ्याच वेळा पालक चुकतात आणि त्या चुका मुलांच्या मनावर खोलवर उमटतात. आज मी तुम्हाला इथे शिकवायला आले नाहीये, तर तुमच्याशी गप्पा मारायला आले. कारण पेरेंटिंग म्हणजे कुठलेही नियम नाही, ती समज, संवेदना आणि संवाद आहे. आणि तोच संवाद आज मी तुमच्याशी साधणार आहे. बघा, लग्न झालं तर काही वर्षांनी मुलं होतात आणि आता आपण म्हणतो की आता माझं कुटुंब पूर्ण झालं. पण खरं सांगू का, इथेच आपली जबाबदारी सुरू होते, ती मुलाच्या जन्मानंतर. मुलाच्या जन्मानंतर झोप कमी होते, खर्च वाढतात, स्वतःसाठी वेळ कमी होतो आणि बरेच पालक इथेच त्रस्त होतात. पण लक्षात ठेवा, मुलाने जन्म घ्यायचा निर्णय हा त्याचा नाहीये, तर तो घेतलेला निर्णय आपल्या दोघांचा म्हणजे आई बाबांचा असतो. म्हणून आम्ही तुझ्यासाठी इतकं काही केलं हे मुलाला कधीही वाटायला नको, हे वारंवार त्याला कधीही ऐकवायला नको. कारण आई वडिलांचा निर्णय असतो मुलाला या जगात आणण्याचा. कधी कधी आई वडील जर सतत एकमेकांशी भांडत असतील तर मूल शांत असूच शकत नाही. कारण मुलं ऐकत नाही तर ते पाहून शिकतात. त्यांच्यामध्ये ऑब्झर्वेशन करण्याची खूप शक्ती असते आणि ते निरीक्षणातून सगळं काही शिकत असतात. आता थोडा गंभीर मुद्दा आपण समजून घेऊया. काही मुलांच्या आयुष्यात आई किंवा वडील लवकर जातात. अशा वेळी मुलांचं आयुष्य फक्त बदलत नाही तर ते हलून जातं. आई गेली तर मूल प्रेम शोधतं आणि वडील गेले तर मूल सुरक्षितता शोधतं. आजी आजोबा, काका, मामा सर्व खूप प्रेम करतात, पण त्या जागेची उणीव, बापाची उणीव किंवा आईची उणीव ही मात्र मनात कुठेतरी राहतेच. अशा वेळी मुलांशी बोलताना तू रडू नकोस, मोठा झालायस हे वाक्य वापरू नका, तर त्याला रडू द्या. कारण अश्रू म्हणजे कमजोरी नाही, तर ती मनाची स्वच्छता आहे. अशा मुलांना एक गोष्ट समजून सांगा, ती म्हणजे भावना. अशा वेळी मुलांना भावना व्यक्त करायला शिकवा. कारण जेव्हा मुलाला वाईट वाटतं, त्याला आठवण येते आई किंवा बाबांची, तर अशा वेळी त्याला त्या भावना व्यक्त करू द्या. गरज पडल्यास डोळ्यातनं अश्रूही काढू द्या, रडू द्या त्याला मनसोक्त. तेव्हा त्याच्या भावनेचा निचरा होईल आणि तो पूर्णपणे रित होऊन तो पुढे अभ्यासाला किंवा एक कार्य करण्यासाठी तो तत्पर राहणार आहे. आजची सगळ्यात मोठी समस्या ती म्हणजे वेळ नाही. मुलं शाळेतून आली की मोबाईल हातात घेतात, टीव्ही चालू होतो आणि तिथे संवाद बंद होतो. मुलगा अभ्यास करत नसेल तर तुझ्या वयात मी किती हुशार होतो, तुझ्या वयात मी काय काय केलं, असं बोलून आपली आणि मुलाची तुलना करू नका. पण ही जर तुलना करत असेल किंवा तुलना केली गेली तर मात्र मुलं पुढं जात नाही, ती दाबली जातात. ओरड, मार, धमक्या क्षणभर शांतता देतात, पण आयुष्यभर भीती देतात. आणि भीतीने मोठं झालेलं मूल कधीच आत्मविश्वासाने निर्णय घेत नाही. या वयात मूल हट्टी होतं. लहान असताना
आता आपण वयोगट बघूया. 0 ते 5 वर्षाचे जे मुलं असतात, या वयात मुलं हट्टी असतात, रडतात, चिडतात आणि पालक म्हणतात की हा फारच नखरे करतो. पण खरं काय आहे माहित आहे? मुलांकडे शब्द नसतात, म्हणून ते रडून बोलतात. जर मूल हट्ट करत असेल तर विचार करा, त्याला काय हवंय, काय नकोय. या वयात ओरड नाही तर रुटीन महत्वाचं आहे. ठरलेली झोप, ठरलेलं खाणं आणि भरपूर प्रेम, यामुळेच मुलाचं मानसिक जडणघडण होत असते. आता पुढचा वयोगट बघूया. 6 ते 12 वर्ष वयाचे मुलं. इथे अभ्यास सुरू झालेला असतो आणि शाळेमध्ये स्पर्धा सुरू असते. मुलांचे मार्क्स कमी आले तर पहिला प्रश्न असतो की तुझ्या मित्राला किती मार्क्स मिळाले. पण कधी विचार केलाय का की माझं मूल कुठे अडकले? माझ्या मुलाला का एवढं मार्क्स मिळत नाहीये? त्याला काही समस्या आहेत का? या वयात कधी कधी मुलं खोटं बोलतात आणि खोटं बोलायला लागले की समजायचं की ते मूल घाबरतंय. त्याच्या मनात कसली तरी भीती आहे आणि ही भीती पालकांनी काढून टाकायला पाहिजे. भीती जर काढून टाकली तर खोटं बोलणं आपोआप बंद होईल. मोबाईलवरती बंदी घालण्यापेक्षा त्याच्याशी बसून चर्चा करा. त्याला वेगवेगळ्या विषयांवरती बोलतं करा आणि त्याच्याशी संवाद साधल्यावरती त्याच्या विचारांना जेव्हा तुम्ही रिस्पेक्ट द्याल तेव्हा त्याच्या हातातला मोबाईल कधी सुटून जाईल हे तुम्हालाही कळणार नाही. आता 13 ते 18 वर्ष वयाचा मुलांच्या बद्दल बघूया. हे किशोरवयीन मुलं असतात आणि हे वय सर्वात अवघड असं वय असतं, कारण या वयात मुलं मोठी झालेली असतात. मुलांची चिडचिड वाढलेली असते, ते एकटे राहायला पाहत असतात आणि याच वेळी पालक म्हणतात की तू आमच्याशी बोलतच नाही, तू आमच्या सोबत बसत नाही किंवा आमच्या सोबत कुठलीही चर्चा करत नाही. कारण मूल नेहमी बाहेर मित्रांमध्ये किंवा कुठेतरी आपलं मन गुंतवण्याचा प्रयत्न करत असतो, त्यामुळे त्याला पालकांपेक्षा बाहेर राहणं आवडत असतं. कधीतरी आठवा की आपण सुद्धा या वयामध्ये असंच होतं, कारण या वयात मूल पालक नव्हे तर मित्र शोधत असतो. तुम्ही जज केलात तर ते लगेच लपवेल. तुम्ही त्याच्याशी त्याचं बोलणं जर ऐकून घेतलं तर तो उघड बोलेल. काही चूक झाली तर त्याला समज द्या, शिक्षा नाही. कारण चुका ह्या माणसाकडूनच होत असतात, त्यामुळे ते चूक सुद्धा मुलाने मनमोकळी बोललं पाहिजे, चूक सुद्धा व्यक्त केली पाहिजे. इतकं घरामधलं वातावरण अतिशय मैत्रीपूर्ण जर असेल तर मूल बाहेर आपला मित्र शोधण्यापेक्षा घरातल्या आईवडिलांना तो मित्र मानेल आणि आपल्या मनातलं बोलण्याचं नक्कीच तो संधी शोधत राहणार. आता थोडं मुलांचा भावविश्वाबद्दल बघूया. मुलं लहान असली तरी भावना मोठ्या असतात. हे काही नाही असं म्हणू नका. त्यांचं दुःख त्यांच्यासाठी मोठं असतं. भावना दडपलेली मुलं मोठेपणी कोलमडतात. म्हणूनच मुलांच्या भावना आईवडिलांनी समजून घेणं आणि त्या भावनांना ओळखायला लावणं किंवा त्या मुलांच्या भावना तिथं त्याला ओळखण्यासाठी मदत करणं हे सुद्धा आईवडिलांचं कर्तव्य आहे. आता दररोज आईवडिलांनी एकच गोष्ट लक्षात ठेवायची आहे. मी तुम्हाला काही उपाययोजना सांगते, काही अशा ट्रिक्स सांगते की ज्यामुळे तुमचं आणि मुलांचं नाते तिथं कुठेतरी घट्ट होणार आहे. दररोज फक्त 15 मिनिटं मुलांसाठी ठेवा, तीही मोबाईल शिवाय. हा वेळ पुढे हळूहळू वाढवायचा आहे, पण सुरुवात 15 मिनिटापासून करा. मुलांचं भरभरून कौतुक करा. अवास्तव नाही पण वास्तवात मुलांचं कौतुक करा. चूक झाली तरी विश्वास ठेवा. कितीही चुका मुलांनी केल्या तरी सुद्धा त्याच्यातून विश्वास ठेवून त्याला त्या चुकीतून बाहेर काढणं. कारण जो व्यक्ती काही करतो, धडपड करतो, तोच चुका करतो. काहीही न करणारा व्यक्ती चुकाही करणार नाही, हेही मुलाला
सांगा आणि त्यामुळे त्याच्या चुकासुद्धा तुम्ही मोठ्या मनाने स्वीकारा आणि त्याच्यातून बाहेर पडण्यासाठी मुलाला प्रवृत्त करा किंवा त्याला प्रोत्साहन द्या. मुलं ऐकत नाही असं बरेचदा पालक सांगत असतात, पण मुलं का ऐकत नाही? कारण याचं सुद्धा आपण हेच उदाहरण देऊ शकतो की ते आई वडिलांचं अनुकरण करत असतात. आई वडिलांचा कुठे एकमेकांशी जर ट्युनिंग नसेल, तेही एकमेकांचं ऐकत नसेल, हे मूल कुठेतरी निरीक्षण करतं आणि पुढे तेच गोष्ट तो आपल्या आचरणात आणलेलं आपल्याला पाहायला मिळत असतं. लक्षात ठेवा, मुलं आपली प्रतिष्ठा नाही, तर ती आपली जबाबदारी आहे. आज मुलांना तुम्ही भरभरून प्रेम दिलं तर उद्या त्यांचा आत्मविश्वास बनेल. चांगली मुलं नाहीत तर समजूतदार पालक आपल्याला घडवायचा आहे. पालक जर समजूतदार असेल, पालक जर अतिशय जागरूक असेल, तर नक्कीच मुलं चांगले घडतील. याबद्दल मी या ठिकाणी विश्वास व्यक्त करते आणि संयोजकांनी मला इथं बोलण्याची संधी दिली त्याबद्दल मी त्यांचे खूप खूप आभारी आहे. थँक्यू व्हेरी मच.